इराणकडे होर्मुझ सामुद्रधुनीच्या रूपामध्ये एक मोठं शस्त्र आहे. युद्धाच्या कठीण काळामध्ये सामुद्रधुनी बंद करून इराणनं अनेक देशांची अडचण इराण करू शकतो हे आता सिद्ध झालं आणि त्यामुळे मोज्तबा खामेनी यांनी आता नवा प्लॅन आखल्याची चर्चा आहे. जगावर दबाव वाढवण्यासाठी होर्मुझ सामुद्रधुनी बंद करा अशी योजना इराण आखू शकतो. बघूया. होर्मुझ सामुद्रधुनी बंद करा, जगावर दबाव टाका. मोज्तबा खोमेनी यांचा नवा गेम प्लॅन. इराणनं सामुद्रधुनी बंद ठेवताच जगभरात मोठी खळबळ उडाली. एका झटक्यात भारतालाही गॅस आणि तेल संकटाचा सामना करावा लागतोय. अशा परिस्थितीत आता इराणचे सर्वेसर्वा मोज्तबा खोमेनी यांची नवी रणनीती समोर आली आहे. आमच्यावर कुठल्याही प्रकारचा हल्ला झाला तर होर्मुझ सामुद्रधुनी बंद करणार आणि जगावर दबाव वाढवणार अशी थेट भूमिका इराणनं घेतली आहे. इराणला जगाशी युद्ध करायचं नाही आहे, त्याला जगाला वठणीवर आणायचं आहे, आर्थिकदृष्ट्या कोंडीत पकडायचं आहे. त्याच्याकरता तेलाचा पुरवठा बंद करणं जरुरी आहे. त्यामुळे त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी बंद केलेली आहे. तेलाच्या किमती वाढल्या की सगळे जगातले लोक त्रस्त होतील. जर तेलाचा सप्लायच झाला नाही तर ते अजून जास्त त्रस्त होतील आणि अमेरिकेवर दबाव टाकतील की इराणच्यावर हल्ला करणं तुम्ही थांबवा. ही त्याची रणनीती आहे. भविष्यात आमच्यावर हल्ला होणार नाही याची खात्री होत नाही तोवर आमचे हल्ले सुरूच राहणार आहेत असा इशाराही इराणनं दिलाय. इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात मोज्तबा जखमी झाल्याचा दावा काही गुप्तचर संघटनांनी केलाय. अमेरिकेनं शाळांवर हल्ले केले, यात निष्पाप मुलांचा जीव गेला. त्यानंतर मोज्तबा यांनी याचा बदला घेण्याची शपथच घेतली आहे. इराणचं जे नुकसान झालंय त्याचा परतावा मिळायला हवा अशी ही ठाम भूमिका इराणनं घेतली आहे. त्यातच आता मोज्तबा यांनी थेट सामुद्रधुनी पुन्हा बंद करू शकतो असा इशारा दिला. त्यामुळे हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.